आजचा व्हिडिओ हा रामनवमी विशेष आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी रामायणातून असे काही मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे की ते प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. राम जन्मला ग सखे राम जन्मला. श्रीरामाचे अलौकिकत्व सांगणारे हे गीत उद्या सर्वत्र दुमदुमणार, कारण अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लाडक्या श्रीरामाचा 6 एप्रिल रविवार रोजी रामनवमी आहे. दरवर्षी हा उत्सव आपण साजरा करतो. चैत्र शुक्ल नवमीला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा पुनर्वसू नक्षत्रावर जन्म झाला. पुनर्वसू याचा अर्थ एखादी चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा घडणे. पुनर्वसू हे नक्षत्र मालेतील 7व्या नंबरचे वायू तत्व असलेले नक्षत्र आहे. मानवतेच्या कल्याणासाठी समाजातील वाईट प्रवृत्तीचा समूळ नाश करणारे हे नक्षत्र आहे. सत्सद विवेकाची जोपासना सदप्रवृत्ती निर्माण करणारे हे नक्षत्र आहे. या देवगणी नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह आहे. गुरु म्हणजे पूर्णत्व, ज्ञान, विद्या, विचारांची बैठक, शहाणपण, माणूसपण, विचारांना योग्य दिशा, आनंददायी जीवन जगण्याची दृष्टी, चांगल्या वाईटाची ओळख, वाईट विचारांचे दमन, अशा अनेक बाबी, प्रथा, रूढींची जाणीव गुरु आपणास करून देतात आणि आपले जगणे सहज सोपे होते. हे विश्व, हे सृष्टी, संपूर्ण चराचर आनंदित होते. या सर्वांचे आनंद सागरात रूपांतर करण्याची किमया गुरुच्या ठिकाणी असते. हा सर्व उहापोह का? तर राम या शब्दातच सर्व जीवन तत्वज्ञान आहे. श्रीराम केवळ एक व्यक्ती नाही, तर जीवन जगण्याचा विचार आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम. श्री प्रभू रामचंद्रांचे चरित्र 100 कोटी श्लोकांनी वर्णन करण्याइतके विस्तृत आहे. त्यांच्या चरित्रातील एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या महापातकाचा नाश करण्यास समर्थ आहे. श्रीरामाच्या जन्माचे प्रयोजन. श्रीरामाचा जन्म का झाला, तर समाजातील वाईट प्रवृत्ती म्हणजे रावणाचा वध करून समाज उपयोगी संकल्पनाची रुजवात करण्यासाठीच. यासच आपण धर्माची स्थापना असंही म्हणतो. येथे कोणत्याही लौकिक धर्माचे लेबल नाही, तर माणुसकीची जोपासना करणारा धर्म. रामाला रावणाचा वध करून धर्मस्थापन करणे खूप सोपे होते, कारण राम हा अयोध्येचा राजपुत्र होता. प्रचंड बलाढ्य बालशाही अशी सेना, सैन्य रामाकडे होते. आपली सेना घेऊन ते रावणाचा वध करू शकत होते, पण त्यामुळे कदाचित रावण मारला गेला असता, पण धर्माची स्थापना झाली असती का? तर धर्मस्थापना कशी झाली? समाजातील अहंकारी पाशवी वृत्ती समूळ नष्ट होणे आवश्यक असते आणि यास सर्वांची इच्छा आणि मदतही आवश्यक असते. जेव्हा श्रीराम वनवासात गेले, समाजातील दुःखी, कष्टी, पीडित, शोषित, वंचित समूहाची त्यांना ओळख झाली. त्यांची दुःख संपवण्यासाठी श्रीरामाच्या वनवासाची आखणी होती. निसर्गाला आपलं मानणाऱ्या आदिवासी शबरीच्या निर्भळ प्रेमाची जाणीव श्रीरामाला झाली. निसर्गाचा बोररूपी मेवा खाऊन भक्तीची चव किती गोड असते हे अनुभवलं. जाबुवंताचा सन्मान, सुग्रीवाचा सन्मान, सहकार्य करणाऱ्या बलशाही हनुमानाची साथ म्हणजे सर्व तळागाळातल्या लोकांना घेऊन धर्माचा विजय केला. स्वतःच पूर्ण ज्ञान, अनेकांचे सहकार्य घेऊन टीमवर्कला महत्त्व दिलं. मानवी जीवनाचं पालन केलं. श्रीलंकेत प्रयाण करण्यासाठी अथांग सागराचे संकट न मानता बुद्धी, भक्ती आणि श्रद्धा यांच्या बळावर संकटाचा सामना केला. पाण्यावर तरंगणारे दगड असतात याचा कल्पकतेने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून सहकार्याच्या मदतीने सेतू बांधला. अहंकारी, गर्विष्ठ अशा शत्रूचा निपात करून युद्ध समाप्ती नंतर शत्रू पक्षातील मृतदेहावर सन्मानाचे अंतिम संस्कार केले. यामागे पौराणिक संदर्भ असा आहे की श्रीरामाने बालपणी पित्याच्या आज्ञेवरून विश्वामित्र ऋषी आणि इतर ऋषींचा यज्ञ निर्विघ्न पार पडावा यासाठी ऋषींच्या आश्रमात राहून समाज उपयुक्त कार्यास मदत केली. तरुण वयात आपल्या गुरुच्या आज्ञेवरून स्वयंवरात सहभागी होऊन शिवधनुष्य पेलून पण जिंकून जनक कन्या सीतेशी विवाह केला. स्त्रियांच्या मताचा आदर करणाऱ्या प्रथाचा पुरस्कार केला. पित्याने आईला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी सर्व भौतिक सुखाचा त्याग करून आईच्या इच्छेचा आदरच केला. भारताने 14 वर्ष प्रभू रामाच्या फक्त पादुका ठेवून राजकारभार केला. यावरून समजते की श्रीराम एक कार्यकुशल, प्रजाहितदक्ष राजा होता, प्रिय बंधू होता. अगदी पत्नी सीतेचा त्याग करतेवेळी श्रीरामाने एका राजाच्या सर्व मर्यादा पाळल्या. राज्याच्या हेतूविषयी कुणाच्याही मनात शंका कुशंका नकोत. एक पत्नी व्रत असो की हनुमानावरील प्रेम असो, त्या भूमिकेमध्ये ते सदैव श्रेष्ठ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे चरित्र अनेक त्यागांनी भरलेले आहे. म्हणून श्रीराम एकमेव द्वितीय आहेत. आपल्या सर्वांचे माता, पिता, प्रिय सखा आहेत. म्हणून या रामनवमीपासून आपल्या विचारात, कृतीत पण श्रीराम असले पाहिजे.
देवत्व कोणीही नराचा नारायण होऊ शकतो. सर्वसामान्यांना सुद्धा देवत्व प्राप्त होऊ शकते, पण त्यासाठी अंगी चांगले कर्तृत्व असले पाहिजे. स्वतःचा स्वहित, स्वार्थ, सौख्य बाजूला ठेवून व्यापक विचारांची, समाजहिताची, समाज प्रगतीची, कृतीची गरज असते. वाल्याचा वाल्मिक करण्याचे सामर्थ्य रामनामात आणि राम विचारात आहे.